सिंड्रेला एका श्रीमंत आणि प्रेमळ कुटुंबात जन्मलेली आनंदी मुलगी होती. तिच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा तिचं आयुष्य एखाद्या परीकथेतल्या सारखं उत्तम होतं. सिंड्रेला याहून अधिक काय मागू शकणार होती? दुर्दैवानं तिची आई आजारी पडली आणि अल्पशा आजाराने मरण पावली. सिंड्रेला पोरकी पडू नये म्हणून तिच्या वडिलांनी विवियन नावाच्या स्त्रीशी लग्न करायचं ठरवलं. विवियनला आधीच्या लग्नापासून इसाबेला आणि एलिझाबेथ नावाच्या जुळ्या मुली होत्या. त्या सिंड्रेलाच्याच वयाच्या होत्या. सिंड्रेलाला आपल्या प्रिय आईच्या मृत्यूचे दुःख आणि एकाकीपणा वाटू नये म्हणून तिच्या वडिलांनी आपली नवीन पत्नी आणि मुलींना घरी आणलं. सिंड्रेलाला कुटुंबातल्या नवीन सदस्यांच्या सहवासात ठेवून वडिलांनी व्यापाराकरता समुद्रापार जाण्याचं ठरवलं. पण बऱ्याच वर्षात त्यांचा काहीच ठाव ठिकाणा कळला नाही. विवियन आणि तिच्या मोठ्या झालेल्या मुलींनी त्या माणसाच्या सर्व संपत्तीचा उपभोग घेत ऐशारामाचं आयुष्य जगायला सुरुवात केली. सावत्र आई आणि बहिणींनी सिंड्रेलाला आपली नोकर करून टाकली. या दुर्दैवी परिस्थितीत सुद्धा सिंड्रेलानं काहीही तक्रार केली नाही व सगळ्यांच्या इच्छेनुसार वागत राहिली. काय सुंदर दिवस आहे. मला खात्री आज खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत. चला दिवसाची सुरुवात करायला हवी. डेल, उठायची वेळ झाली आहे. झोपाळू मांजरा, दिवस केव्हाच उगवलाय. ओ डेल, नवल नाही तू जाडजूड मांजर झाली असते. आई, मी शब्द देते की मी कधीही हार मानणार नाही, किती आव्हाने समोर आली तरी. माझी काळजी करू नको आई, कारण मला धीर देणारी खूप मित्रमंडळी आहेत इथे. सिंड्रेला, उफ, मी लगेच खाली येते. ए हा बघ किती देखणा आहे हा. हो, आणि रुबाबदार सुद्धा आहे. ओ हो मुलींनो, या पुस्तकात खूप चांगल्या मुलांची माहिती आहे. ए आई, हा बघ, मला अशी मुलं आवडतात. अशी मुलं सिंड्रेलाला मुळीच शोभणार नाही, नाही का? मलाही अगदी असंच वाटतं. ती बघ, इकडेच येतेय. ही मी आले आई. काही हवं होतं का? मी हाक मारलेली ऐकली. आत्ता येते सिंड्रेला. घरातली सर्व कामं झाली का व्यवस्थित? दुपारपर्यंत सगळे भोपळे विकले गेले पाहिजेत. हो. चला मुलींनो, वेळ का लावताय? आवडीचा मुलगा पटकन पसंत करा. नाही, हा आई, माझा आहे. मला तू ह्याच्याशीच दुसरा लग्न कोणतरी करायचंय. निवड. किती देखणा आहे. मला हाच हवाय. स्वप्नातला राजकुमार. रोज रोज तू मनात माझ्या, कधीतरी स्वप्नातून माझ्या समोर येना. भविष्य माझे काय असे माहित नाही मला, मुक्त करून बंधातून साऱ्याने मला. स्वप्न पाहते मी रोज तुझे, तूच बदलशील एक दिवस आयुष्य माझे. एक दिवस तू माझ्या समोर येना, मन माझे जाणून तू घेना. ज्या दिवशी तू येशील समोर, मोहरून जाईन मी. प्रेम आपुले वाढत जाईल, सुख शांती येईल जीवनी. भेटले जरी
मी नाही तुला भविष्यापुले दिसे मला ला 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 ही खूप छान आहे महाराज. पण त्या पानावरची ती मुलगी जास्त चांगली आहे महाराज. माझ्या मते तीच राजकुमारी व्हायला हवी. निवड करायला तर खूप जण दिसत आहेत. राजकुमार, तुमचा निर्णय ठरला का? तुम्हाला असं नाही वाटत हे थोडं लवकर होतंय म्हणून? अजिबात नाही. मी तुझ्या एवढा होतो तेव्हा तुझ्या आईची माझी ओळख झाली आणि आम्ही लग्न केलं. या मुलीबद्दल काय मत आहे? ती खूप छान दिसतेय. मला वाटतं मी हळूच इथून निघून जावं. महाराज, हिच्याबद्दल काय म्हणणं आहे? खूपच सुंदर आहे. सुंदर सफरचंद, गोड गोड सफरचंद, या या या. तुमच्या गाळ्यावर विकण्यासाठी मी आज काही भोपळे आणलेत. हो का? फारच छान. तुझ्या बागेतले भोपळे लोकांना खूप आवडतात. हे सगळं तूच करतेस? हो, सर्व कामे मीच करते, अगदी बी पेरण्यापासून. तू खूप हुशार आणि कष्टाळू मुलगी आहेस. माझे वडील माझ्या लग्नाची घाई का करतायत? मला आता तसं आयुष्य नाही जगायचं. हां? ओ डेल, कुठे होतीस तू? ओ ओ ओ हं? कोण? राजकुमार? पण तुला कसं कळलं मी राजकुमार आहे ते? तुमच्या चेहऱ्यावरून. सर्व नाण्यांवर तुमचा चेहरा आहे. हे पहा, सर्व नाण्यांवर तुमचा चेहरा आहे. हं, असं दिसतंय की ते सर्व उंदीर निघून गेलेत आता. मग आपल्यालाही निघायला हवं. उंदीर परत यायच्या आत तुला निघायला हवं. बरोबर आहे महाराज. महाराज, तुम्हाला महालाबाहेर पडायचं असेल तर असे वेषांतर करणे आवश्यक नाही. खरंच? मग मी काय परिधान करायला हवं? नाण्यांवरचा चेहरा तुम्ही बदलायला हवा. मग तुम्हाला रस्त्यावरून सामान्य माणसाप्रमाणे हिंडता येईल. तू एक विनोदी मुलगी आहेस, माहितीये ना? काय म्हणू मी यावर? तू मला अजून तुझं नाव नाही सांगितलंस. माझं नाव आहे सिंड. अरे बापरे, मला निघायला हवं आता. ए थांब, जाऊ नकोस. तुझं नाव काय आहे? सापडलात एकदाचे. इतका वेळ कुठे होतात महाराज? आपण परत जायला हवं महाराज. तुमच्या लग्नाची तयारी करायची आहे. पण पिताजी, मला राजवाड्यात परत आणण्यासाठी त्यांना पाठवायची गरज होती का? हो, अर्थातच. राजकुमार, चला आता तुम्हाला तुमची वधू निवडायला हवी. बाबा, मी लग्नासाठी अजून लहान आहे हे मी तुम्हाला सांगितलं. आणि मी तुम्हाला अनेकदा सांगितलंय की हेच लग्नाचं वय आहे. मी उगाच कोणाशीही लग्न करणार नाही, विशेषतः एखाद्या पुस्तकात बघून तर नाहीच. ठीक आहे, मग तुमचं म्हणणं तरी काय राजकुमार? माझ्याकडे एक छान युक्ती आहे. आपण नृत्याचा एक कार्यक्रम ठेवू आणि गावातल्या सर्व मुलींना बोलवू आणि त्यांच्याशी चर्चा करून राजकुमार आपली जोडीदार निवडतील. काय विचार आहे?
नाहीतर या पुस्तकातूनच तुला वधू म्हणून कोणाची तरी निवड करावी लागेल राजकुमार. ठीक आहे बाबा, मी सर्व तुमच्यावर सोपवतो. बोला, मी काय मदत करू? मी एक निमंत्रण करायला आलोय. राजवाड्यातील नृत्याच्या कार्यक्रमासाठी महाराजांनी राज्यातल्या सगळ्यात तरुण सुंदर युवतींना बोलवलंय, ज्यातून राजकुमार आपली पत्नी निवडतील. नृत्याचा कार्यक्रम? हे एक निमंत्रण आहे. राजवाड्यात